बुद्धाय नमः। धम्मं नमः। संघं नमः। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेष 2020। चौदा एप्रिल 2020। जगात सर्वत्र कोरोनाचे सावट असून दररोज त्याचे प्रमाण वाढत आहे। त्याचा संसर्ग रोखण्यासाठी माननीय प्रधानमंत्री यांनी संविधानानुसार महामारी रोखण्यासाठी 21 दिवसाचं लॉकडाऊन करून सर्व देशातील नागरिकांना घरी राहण्याचा संदेश दिला आणि भारतात संचारबंदी लागू केली। तरीही काही ठिकाणी नागरिक गर्दी करतच आहेत आणि कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत चालली आहे। 14 एप्रिल 2020 लॉकडाऊनचा शेवटचा दिवस आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 129वी जयंती। 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भारत, आशिया खंडातील देश आणि पश्चिमात्य देशांसोबत जगातील सर्वच देश साजरा करतात। लॉकडाऊनचा शेवटचा दिवस आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती ह्या घटनावर सर्वांचे लक्ष होते। पण 14 एप्रिल 2020 रोजी सकाळी माननीय प्रधानमंत्री यांनी त्याचा कालावधी वाढवून लॉकडाऊन पार्ट 2-3 मे पर्यंत चालू राहील याची घोषणा केली। दुसरं म्हणजे हा समाज कसा प्रतिक्रिया करेल हे बघण्याजोगे होते, कारण आजपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे पूर्ण देशभर नुसता धांदडघेंगाणा करण्याचा दिवस हा सर्वांचाच समज होता। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाजाची एक प्रकारे परीक्षाच होती। आज सर्वांचे लक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाजाकडे लागले होते। पण 14 एप्रिल 2020 रोजी सर्व समाजाने संविधानाचे पावित्र्य राखून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती घरीच राहून साजरी केली। त्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वांनी आपल्या नातेवाईक, मित्रमंडळी यांना व्हिडिओ कॉल करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या। समाजात सोशल डिस्टन्स ठेवला पण मनाने आणि बाबासाहेबांच्या विचारांनी एकत्र आले आणि ह्याची दखल खुद महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांनी घेऊन जनतेचे आणि समाजाचे आभार मानले। आज ह्या समाजाने दाखवून दिलं की यात कितीही तंटे, गट असले तरी ते बाबासाहेबांच्या विचारांनी एकत्र आहे। खरंच 14 एप्रिल 2020 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जगाला आणि देशाला आठवणीत राहील अशीच होती। नमो बुद्धाय। जय भीम। सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा आणि निरोगी समृद्ध आयुष्य लाभो ही सदिच्छा।